हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे नाश्त्यापासून. तर रविवारचा दिवस आहे, म्हटलं चला आज नाश्त्याला मक्का आणलेला होता, म्हणजे स्वीट कॉर्न. तर त्याचा नाश्ता आज करायचा होता. तर त्याच्यासाठी मक्का जो होता तो सोलून घेतला. सुरुवातीला जर सुरीने अशा प्रकारे 2 लाईन जर काढून घेतल्या ना मक्याच्या, तर मग तो आपल्याला व्यवस्थित त्याचे ते दाणे जे आहेत ना ते काढण्यासाठी सोपा पडतो. नाहीतर मग एक 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 करत जर काढत राहिलो तर व्यवस्थित काढायला नाही जमत आणि खूप जास्त टाईम लागतो काढण्यासाठी. तर अशा पद्धतीने मग मी सुरुवातीला सुरीने 2 लाईनी ज्या आहेत त्या काढून घेत असते आणि मग पटापट आपल्याला सोलण्यासाठी ना खूप सोपं पडतं. तर असंच मग मी हे दरवेळेस काढत असते. आणि आता हे मक्याला आणायची सुरुवात झाली ना तर मग ती काही बंद होत नाही. मग आमच्या इथं सतत हाच नाश्ता असतो. ह्या दिवसाचे मस्त छान कोवळे दाणे असतात मक्याचे, तर मग त्यांचा नाश्ता पण छान लागतो. तर नेहमी मग आम्ही हे आणतच असतो आणि अशाच पद्धतीने मी त्यांना करून देत असते नाश्त्याला, कारण खूप छान लागतात. असं भाजून वगैरे पण छान लागतात, पण अशा पद्धतीने पण एकदा करून बघितलं तर मग मस्त लागतात. तर सुरुवातीला काहीच नाही, फक्त नॉर्मल थोडंच तेल टाकायचं, जास्त तेल टाकायची गरज नाही लागत यांना. आणि फक्त जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर मग आता हे मक्का टाकून त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. मस्त छान असं व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आणि बस 2-3 मिनटंच फक्त आपल्याला परतवायचं आहे. लगेच होऊन जातात, कारण ते कोवळे दाणे आहेत आणि मस्त छान गोड पण लागतात. कोवळे असल्यामुळे ते लगेच होऊन जातात. तर अशा पद्धतीने मस्तपैकी छान असा हेल्दी जो नाश्ता आहे तो सकाळचा मग अधूनमधून या दिवसाचं चालूच असतं. आता बरेचशी मार्केटमध्ये भेटत आहेत. वरून त्याच्यामध्ये निंबू वगैरे पिळून घ्यायचा आणि गरमागरम नाश्ता जो आहे तो आपला इथं तयार झालेला आहे. बरेच जण भाजून वगैरे पण खातात किंवा मिठाच्या पाण्यामध्ये वाफून पण छान लागतात ते. जर कुकरमध्ये 1 शिटी लावून घेतली तरी पण लगेच होऊन जातात. पण मग भाजून आणि वाफून खाण्यापेक्षा कधी कधी 4च्या भुकेला किंवा सकाळच्या नाश्त्याला आपल्याला मस्त असा हेल्दी नाश्ता जो आहे तो आपण इथे बनवून घेऊ शकतो, काहीतरी वेगळं असं. तर असो, जेवणामध्ये आज मी फुनक्यांची डाळ जी आहे ती भिजत घातलेली होती. तर त्याच्यासाठी तुरीची डाळ, उडदाची डाळ थोडीशीच घातलेली आहे आणि मुंगाची थोडी डाळ, अशा डाळी घातलेल्या होत्या. आणि आता त्यांना मिक्सरमध्ये मिरच्या, जिरं, लसूण, भरपूर खूप सारा लसूण वगैरे टाकून ते मिक्सरमध्ये जे आहे ते फिरवून घेतलेलं होतं. मिक्सरमध्ये डाळ फिरवताना त्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नसते, कारण डाळ जी आहे ती आधीच भिजलेली असते. आणि पाणी वगैरे जर घातलं तर ते मिश्रण जे आहे ते पातळ होऊन जातं आणि मग आपण त्याला ज्यावेळेस वाफवतो ना त्यावेळेस त्यांना जरा प्रॉब्लेम होतो. म्हणजे ते वाफवण्यासाठी खाली जे आपण पाणी ठेवलेलं असतं ना कढईमध्ये, ते वरती फुनक्यांमध्ये येऊन जातं. तर त्याच्यामुळे डाळ जी आहे ती दळताना पाणी त्याच्यात घालायची गरज नसते. तर असं फुनके जे आहेत ते इथं बनवलेले होते. मी खरं तर आज फुनके बनवण्याचा बेत अजिबात नव्हता, पण अचानक ठरलं की फुनके वगैरे बनवू असं लक्षात आलं. म्हटलं चला आज आपण कढी आणि फुनके बनवू असं करून. तर मग मी म्हणून फुनक्यांची डाळ जी होती ती भिजत घालून दिलेली होती. तर याची एवढी काही डिटेलमध्ये रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे, कारण मागे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे की होळीला आमच्या इकडे फुनके बनवले जातात, लाडवे आणि फुनके. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलंच होतं की कशी डाळ भिजत घालायची काय नाही. तर मग ह्यावेळेस मी शॉर्टकटमध्येच फक्त तुम्हाला बनवलेलं होतं म्हणून दाखवलेलं आहे. तर त्यांच्यासोबत कानोले मात्र मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले नव्हते. तर कानोल्यांसाठी मी ते गव्हाचं जे पीठ आहे त्याच्यात थोडंसं हळद आणि मीठ, थोडं तेल घालून जी कणिक मळून घेतलेली होती, आता तिचे छोटे छोटे गोळे करून अशी पातळ अशी चपातीसारखं छोटी लाटून घ्यायची आणि मस्त त्याला तेल वगैरे लावून अशी फोल्ड करून घेतलेली आहे. आणि आता ते या फुनक्यांवरती ठेवणार आहे. फुनके थोडेफार नॉर्मल जे होते ते वाफवून झाल्यानंतरच हे मी त्याच्यावर ठेवणार आहे, कारण फुनक्यांचं जे पीठ आहे ते थोडं ओलसर असल्यामुळे मग लगेचच मी काही ठेवलं नाही आणि लाटायचे राहिलेले होते. म्हटलं कानोल्यांना जास्त काही वाफवायची गरज नाही पडत, म्हणून त्यांना आपण नंतर पण ठेवू शकतो. तर म्हणून मी सुरुवातीला अगोदर फुनके जे होते ते ठेवून घेतलेले होते आणि मग त्यानंतर कानोले जे होते ते कानोले लाटून त्याच्यावरती ठेवून दिलेले होते. कानोले मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले नव्हते, म्हणूनच मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवली शॉर्टकटमध्ये. तर असो, जोपर्यंत फुनके होत आहेत तोपर्यंत घरातली आपली बरीचशी जी कामं असतात ती होऊन जातात. आपण एखाद्या वेळेस करतो की भाजी वगैरे टाकून देतो आणि मग नंतर
बाकीची कामं जशी की कपडे वगैरे काही बरंचसं असं काम असतंच घरामध्ये आपलं ते आपण आवरत असतो की एकाच कामात धरून न राहता जोडीला कामामध्ये काम जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतो. तर एक वस्तू आपली तिकडे होईपर्यंत आपलं दुसरं जे काम आहे ते कंप्लीट मग होऊन जातं. तर असंच काहीसं घरातले बाकीचे जे कामं होते ते मग आवरून घेतलेले होते आणि त्यानंतर मग फुणके आणि कानोले, कढी अशी माझी इथं रेडी झालेली होती. दुपारचं जेवण झाल्यानंतर मग मी बाकीचं काही शूट वगैरे केलेलं नव्हतं आणि मिस्टर जे आहेत ते दुपारच्या वेळेस जर जॉबला वगैरे जायचं असलं तर मग 2:30 वाजेलाच जातात. तर 2:30 वाजेला निघायच्या आधी मग त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवते. असं डेली नाही करत, पण आता पावसाळा असल्यामुळे मग वाटतं जरा की घरून चहा वगैरे पिऊन निघावं. तर मग दुपारी चहा वगैरे ठेवलेला होता त्यांच्यासाठी आणि त्यानंतर मग मी पण मग चहा घेतला. कारण दुपारी एडिटिंग करताना ना खूप झोप येते, काय माहिती मोबाईल हातात धरला की एकदम सुस्तीचा आल्यासारखं होतं. कारण सकाळी पण लवकर उठावंच लागतं, त्याच्यामुळे मग दुपारी वाटतं थोडंसं की झोपावं. तर थोडा चहा जर घेतला मग त्यांच्यासोबत तर मग जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं थोडं मग व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे करताना. तर असं दुपारचा चहा वगैरे झाल्यानंतर मग जो मसाल्याचा डब्बा वगैरे असला तो 8 ते 15 दिवसातून आपल्याला स्वच्छ त्याला करावाच लागतो. आणि ज्या वेळेस स्वच्छ करून झाला तर मग सगळं व्यवस्थित असं रिकामा वेळ जर असला आपल्याकडे त्यावेळेस जर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ते भरून वगैरे जर ठेवले तर मग ज्या वेळेस सकाळी आपल्याला टिफिन करायच्या वेळेस सगळीच घाई असते, मुलांची घाई, मिस्टरांचा डब्बा वगैरे सगळ्याच गोष्टी येतात त्यामध्ये. सकाळी मुलींच्या वेण्या वगैरे घालायच्या, बरीचशी तयारी असते आपली स्कूलची वगैरे घरातली. तर त्याच्यामुळे मग सकाळी आपली घाई गडबड होत नाही जर आपण वेळेवरती मसाला वगैरे डब्यामध्ये भरून ठेवलेला असला तर. नाहीतर सकाळी त्याच्यातलं लाल तिखट, हळद वगैरे काही ना काही आपलं संपलेलं असलं की मग ते आपण भाजी बनवा, ते करा, त्याच्यामध्ये परत ते काढा. तर तेवढा वेळ मग आपला त्या टायमिंगला वाचतो. जर रिकाम्या वेळेला आपण डब्बा वगैरे जो व्यवस्थित स्वच्छ करून भरून ठेवला तर मग सकाळच्या टायमिंगला आपली जी घाई गडबड होणारी असली ती मग होत नाही आणि आपली जी कामं आहेत ती मग पटापट वेळेवर होतात. किंवा स्वयंपाक करताना आपली हात वगैरे जे आहे ते तेलाचे वगैरे तेलकट असतातच, तर मग इकडे तिकडे ते काढताना आपल्या बरण्यांना वगैरे पण लागतात आणि मग त्यावेळेस त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या खराब पण होतात. तर वेळच्या वेळी स्वच्छ करून ज्या वेळेला आपल्याकडे रिकामा वेळ असला तर त्यावेळेला जर आपण स्वच्छ करून डबे वगैरे भरून ठेवले तर मग आपल्याला पुढचा वेळ जो आहे तो आपला व्यवस्थित जातो. तर असो काल दळण ठेवलेलं होतं, तुम्हाला दाखवलेलंच होतं व्हिडिओमध्ये. कणण्याचं पीठ आणि त्यासोबतच गव्हाचं पीठ पण मी दळायला ठेवलेलं होतं. गहू ठेवलेले होते गिरणीमध्ये दळायला. तर गहू जे होते ते दळून आणलेले होते, तर मग ते लगेचच्या लगेच मी भरत नाही कारण गरम असतं त्यावेळेस आपण त्यांना तसंच ठेवून देतो. मग ते झाकून मी तसंच ठेवलेलं होतं आणि मग थंड झाल्यानंतर आता पीठ वगैरे जे होतं ते भरायचं होतं तर ते भरून घेते. त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाला आम्ही तिघीच होत्या. मग थोडंफार छोटं मोठं जे काही बनवायचं असलं, चपात्याच करायच्या असतात मला. भाजी जी आहे ती दुपारच्या टिफिनला दिलेली असती, तर मग मला संध्याकाळी भाजीचा ताप नसतो, फक्त चपात्या ज्या आहेत त्या करायच्या असतात. तर त्यावेळेला रिकाम्या वेळेला असे बरीचशी जी कामं असते ते मग मी आवरून घेत असते. तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल